निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। चला चला तयारीला लागा। अहो कसली तयारी? उद्या मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे। उद्या मुलगी दाखवायचा कार्यक्रम आहे। मग काय करायचं आता? ती लोकच नाही आली तर बरं होईल। रुद्रतेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य जती शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती। परम शिष्य विचल गुरु भक्ती किमयागार तू धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरख जती। श्री महादेवांचे मंदिर इथे आहे हे मला ठाऊकच नव्हते। हे श्री महादेव तुम्ही शुभ संकेत दिला, आलोच मी दर्शनाला। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोरक्षक 32 शिराळा गावात तुझे स्वागत आहे। सूरज, हे सूरज। अगो बाई, भाऊजी तुम्ही या ना, या बसा। वहिनी सूरज कुठे आहे? हो बोलवते, तुम्ही बसा बोलत, आम्ही आलोच। बसा 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 बसा। काय म्हणताय मंडळी, काय सुरू आहे? आज तू महादेवाच्या मंदिरात गेला होतास असं ऐकलं। हो, गेलो होतो मंदिरात। बरं आहे ना सगळं का काही झालं? नाही, बरं आहे, सगळं बरं आहे। तिचा आग्रह होता म्हणून गेलो होतो। बरं झालं, त्या निमित्ताने का होईना तू महादेवाच्या मंदिरात तरी गेलास ना? नाही, पाया नाही पडलो देवाच्या। महादेवावरचा राग गेलाच नाही का अजून? आता राग राहिला काय नाही राहिला काय, काय फरक पडतोय? पण तू असा अचानक मंदिरात गेलास म्हणजे नक्की काहीतरी झालंय। अहो मला ते योगी पुन्हा येताना दिसले। कोण योगी? अहो ते नाही का आपल्या घरी आले होते, ज्यांनी मला ती विभूती दिली होती, ते योगी। बर, काही नसेल सांगायचं तर राहू दे। तसं नाहीये रे,
हिला काहीतरी जाणवलं, ते योगी येणार आहेत वगैरे. म्हणून गेलो होतो, बाकी काही नाही. अरे वहिनी देवाचं एवढं करतात, काहीतरी कारण त्यामागे नक्कीच असणार. उगाच असं कसं जाणवेल त्यांना? हे बघ, जे घडून गेलं त्याला बरीच वर्ष झाली आता. उगाच आता खपली काढून त्रास नको. बरोबर आहे तुझं. आता अपत्य नसल्याचंही दुःख नाही राहिलं. उरलेलं आयुष्य सुखाचं जावं बस. गोदा, आहो, आज इतक्या वर्षांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन आलो. मनाला खूप बरं वाटलं. बरं झालं गेलात. घराबाहेर पडत जा असं. नाही हो भाऊजी, आता बाहेर पडणं नाही होत. पण आता तुम्हाला एक सांगायचं होतं म्हणून बाहेर आले. सरस्वती, आता ह्यांना कामाला नको लावूस. सूरज, तू गप राहा. वहिनी तुम्ही बोला. गावात कोणी ऋषीमुनी योगी आले ना तर मला येऊन सांगा. हो, नक्की नक्की सांगेन. काळजीच करू नका तुम्ही. का कुणास ठाऊक, माझं मन मला सांगतंय कुणीतरी नक्की येणार आहे. सरस्वती, आता उगाच खोटी आशा धरू नकोस. आणि आता कोणीही आलं तरी आपलं आयुष्य बदलणार नाहीये. गुरुवर, मी प्रथम कोणते कार्य करणे अपेक्षित आहे? सर्वप्रथम तू गहिनीस दीक्षा देणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे त्याचा नाथपंथात प्रवेश होईल. गहिनी कोण आहेत हे लोकांना समजणे अवघड आहे. लोकांनी त्यांचा विवाह लावून देण्याआधी तू तिथे पोहोचशील. नमस्कार. 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 कसा झाला प्रवास? खूप चांगला झाला प्रवास. या. ही कसली औषधी? हे सगळं फेकून दिले पाहिजे मैनावती. असं का बोलता आहात? हे बघ मैनावती, तुझ्यावर फार मोठे दायित्व आहे. केवळ अपत्य व्हावे, तू माता व्हावीस एवढंच नाहीये, तर नाथ परंपरेमध्ये एका विभूतींचा जन्म होणार आहे.
काय करायचं? वाट बघू थोडा वेळ. आपण असं का केलं यांनी? अहो, मुलाला लग्न करण्यात काही रस आहे की नाही इथून सुरुवात वाटते मला. पण आत्ताच आपण काय बोलायला नको. येईल मुलगा. खरंच काहीतरी कारण असू शकतं. पण आपण इतक्या दुरून फक्त काही पाहुणचार घ्यायला आलो का इथे? तुम्ही शांत राहा. आत्ता काही बोलू नका. आपण आतमध्ये बसून बोलायचं काय? ओळख ना पाळख. हे बघा, तुम्ही शांत व्हा. काहीतरी इकडचं तिकडचं बोला. हे बघा, आपण वाट पाहू नाही तर निघू. बघा, इतक्यात घाई करू नका. थोडा धीर धरा. हां, बघू आपण काय करायचं ते. या. अहो, गहिनीने काय वेळ आणली आहे. मान खाली घालायला लावली त्याने. अगं, मुलगी दाखवायचा कार्यक्रम आणि नवरदेवच नाही. आणि कारण तरी काय सांगायची, कुठे गेलाय म्हणून. हे बघ रुक्मिणी, तू स्वयंपाक आणि इतर सगळ्या गोष्टी करायला घे. कशात तरी गुंतवून ठेव त्यांना. बरं. देवी, देवी, 2 गोष्टी आहेत, त्यासाठी आम्ही आलो आहोत. पहिली गोष्ट, श्रीनाथांनी कनमवाने दिलेली औषधी फेकून द्यायला सांगितली आहे. आणि देवी, दुर्गाकडे एक गुप्त वार्ता आहे. देवी, कनमवा आणि भानामती यांचे सख्य आहेत आणि ते दोघं एकमेकांना चांगले ओळखतात. मला पुरावे हवेत. देवी, पण ही खोटं सांगणार नाही. परंतु केवळ ऐकून मी विश्वास कसा ठेवू? देवी, कनमवा आणि भानामती यांचे हितसंबंध आत्ता हिताचे नाही, पण ते दोघे एकत्र असण्याचा पुरावा मी तुम्हाला नक्की देईन. गहिणी आणि गोरक्ष ही नावं ऐकली आहेत का? होय, मी तिला पूर्वकल्पना दिली होती. आपल्या स्त्रिया 4ही दिशांना गुप्तचर म्हणून गेल्या आहेत. लवकरच शुभ वार्ता मिळेल. आता विलंब नको. मी सांगितलेलं प्रत्येक कार्य तात्काळ व्हायला हवं. घ्या, सुरू करा. हो, पण आपले चिरंजीव कुठे दिसत नाहीत? हो, तो बाहेरच गेलाय, येईलच इतक्यात. बर, नाही, लवकर आले तर बरं होईल. काय ना, दिवस मावळायच्यात आम्हाला घरी जायला बरे ना. हो, त्याला निरोप पाठवून बोलवूनच घेतो आम्ही. येईन तो इतक्यात. नाही, वाट बघायला हरकत नाही, पण काही दुसरी अडचण तर नाही ना? नाही नाही नाही, तसं काळजी करायचं काही कारण नाही. नाही,
तसं असेल तर ठीकच आहे, पण मी काय म्हणतो की माझ्या मुलीला काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचारून घ्या. हे बघ, आमचा गहिनी फार बोलका नाही, आल्यावर समजेलच तुला. अहो अहो थांबा, येईलच तो. हे बघा, खूप वाट पाहिली तुमच्या मुलाची, पण तो आता येईल असं वाटत नाही. निघतो आम्ही. अहो थोड्या वेळ थांबला असतात तर येईलच आता गहिनी. अहो ही काय पद्धत झाली का? म्हणजे हे असं झालं फक्त आम्हालाच गरज आहे? हे बघा, तुमची मुलाची बाजू असली तरी सुद्धा कृपा करून अशी वागणूक कुणाला देऊ नका. निघतो आम्ही. अहो गहिनीने काय वेळ आणली आपल्यावर. अरे बैलगाडी होती की र, माणसं बी होती, काहीच दिसना झाले. रघु, काहीतरी झालं असणार. आई, आई, कोणी बाहेर का येत नाही? काकी, ओ काकी, गहिनी आला है. झालं झालं तुझं समाधान? काय झालं? सांगा, तुम्हीच सांगा आता याला. मला तर काही एक बोलायचं नाही आहे. म्हणजे मलाच बोलणं भाग आहे. काका, पाहुणं मंडळी दिसत नाही. निघून गेले ते पाहुणे. वाट बघितली आणि गेले निघून. मी सांगितले होते तुम्हाला की मुलगी बघण्याचा घाट घालू नका. गहिनी, तोंडाशी पाडलेस तू आज आम्हाला. मेल्याहूनही मेल्यासारखं झालं. कुठे कुठे तोंड दाखवायची जागा राहिली नाहीये. आता त्रास झाला, पण पुढे आयुष्यभराचा त्रास वाचला. मी पुन्हा कधीही पडणार नाहीये यात. झाले ना सगळे. ती मुलगी गेली ती सुखी राहील. आज त्यांना वाईट वाटेल, पण त्यांच्या भल्यासाठीच केले आहे हे सगळे. कुठे गेला होतास तू? मला एक शिवलिंग सापडले होते. तिथे जाऊन बसलो होतो मी. गहिनी, तुझ्या वयाच्या पोरांची लग्न झाली, पोरं बाळा झाली. तू काय करणार आहेस पुढे? मी आज स्पष्टच सांगतो.
मला संसारच करायचा नाही.